जावली तालुक्यातील वागदरे गावातील प्रथम महिला डॉक्टर प्राजक्ता शेलार हिने BAMSच्या शेवटच्या वर्षात मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांनी तिचा सत्कार केला। यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मिलन मुळे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद दळवी, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख विजय देशमुख, वागदरे गावच्या सरपंच वनिता शेलार, उपसरपंच संपत शेलार, शिवराम शेलार, राजू शेलार, शंकर शेलार, वागदरे ग्रामस्थ, मुख्याध्यापक सुभाष दळवी, मुख्याध्यापक माते बुद्रुक शशिकला दळवी, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख शिष्यवृत्ती मार्गदर्शक नामदेव धनावडे, विशाल शेटे, ज्योती दिघे, सरपंच परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी, अखिल भारतीय मराठा महासंघ प्रिंट मीडिया अध्यक्ष सुनील अण्णा धनावडे, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सुरेश धनावडे, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण जुनघरे, मामुर्डीचे शिक्षक गुंडीबा मोरे यांच्यासह सारस्वत बँकेचे ऑफिसर हनुमंत शेलार यांनी डॉक्टर प्राजक्ता शेलार हिचे अभिनंदन केले। प्राजक्ता तुकाराम शेलार हे डॉक्टर झालेले, तर महाराज आपल्या वागदरे गावची ही सुकन्या आहे आणि ही प्रथमच आपल्या गावचे डॉक्टर झालेली ही मुलगी आहे। तर आपल्याला याबद्दल काय वाटतंय? कुमारी प्राजक्ता तुकाराम शेलार ही मुलगी आमच्या गावातून आता पहिल्यांदाच ज्यावेळी डॉक्टरेट होते त्यावेळी आमचा ऊर स्वाभिमानानं भरून येतो, कारण आमच्या गावामध्ये आत्तापर्यंत या क्षेत्रात कोणीही पदार्पण केलेलं नाही आणि कोणीही आजपर्यंत डॉक्टर झालेलं नाही। कोणी इंजिनियर आहेत, कोणी शिक्षक आहेत, कोणी वकील आहे, अशा पद्धतीमध्ये आहेत, पण डॉक्टर क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच या मुलीने पदार्पण केलेलं आहे। त्याचं आम्हाला अत्यंत कौतुक वाटतं। कौतुक का वाटतं तर तिचे जे आजोबा आहेत कैलासवासी ज्ञानदेव नारायण शेलार त्यांनी काही काळ आमच्या गावामध्ये सरपंच पद भूषवलं। गाव उत्तमरित्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी वाटचाल केली आणि एवढं मोठं त्यांचं कुटुंब होतं की एवढं कुटुंब सांभाळत असताना सगळे भाऊ, त्यांची मुलं आणि यांचा सांभाळ करून शेती करून मुलांना चांगलं शिक्षण दिलं। तिचे वडील जे आहेत तुकाराम शेलार यांना D.Ed वगैरे पर्यंत पदवीधर बनवून त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी सुद्धा आपला ठसा उमटवला आणि त्यांच्या सुनबाई सुद्धा मंगल तुकाराम शेलार या सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी सुद्धा शिक्षकी पेशाने दोघांनी सुद्धा या आपल्या मुलांनी चांगलं उच्च शिक्षित व्हावं, काहीतरी समाजासाठी समाजसेवा करावी आणि समाजसेवेच्या हेतूनच ही मुलगी सुद्धा प्राजक्ता ती सुद्धा इथून पुढे तिची वाटचाल राहील आणि आम्हाला ग्रामस्थ म्हणून असा खरा अभिमान आहे की आमच्या गावात प्रथमच डॉक्टर होण्याचा मान तिला मिळाला, याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे। प्राजक्ता, तू ज्या या क्षेत्राकडे वळली, त्या क्षेत्राकडे वळल्यानंतर आपण डॉक्टरच्या पदवीच्या माध्यमातून आपल्याला जो अनुभव आला त्या अनुभवाबद्दल आपण काय बोलू शकते का? म्हणजे मी कर्नाटकमध्ये ॲडमिशन घेतलं अंकलीला, पण तिथं जरा भाषेचा प्रॉब्लेमच होता। आधी तिथं कन्नड बोलतात, मग पेशंटला विचारताना पण कन्नड लँग्वेज म्हणजे लँग्वेजचा प्रॉब्लेम व्हायचा। मग हळूहळू त्यांची लँग्वेज शिकली थोडी थोडी, म्हणजे ते प्रश्न काय विचारायचे त्यांना, मग ते काय उत्तर देतात ते सगळं कन्नड माझ्या रूममेट होत्या काय त्यांच्याकडून मी कन्नड भाषा शिकून घेतली आणि मग म्हणजे संवाद साधता आला पाहिजे ना डॉक्टरला, निदान कसं करणार त्याशिवाय। मग त्यामुळे ते जरा एक चॅलेंजिंग होतं की दुसरी भाषा शिकणं, पण आता जमतं मला ते। आता नुकतेच तू उत्तीर्ण झालेले आहे, तुला चांगल्या पद्धतीचे मार्क पडलेले आहेत आणि तुझं लोकांचे भरभरून तुझं कौतुकसुद्धा केलेलं आहे। तुझी पुढील जी भविष्याचं जे विचार आहेत किंवा पुढील दिशा आहे ती काय असणार आहे नेमकी? आता इंटर्नशिप आहे, त्यामुळे आता जे नॉलेज आता मी एवढं घेतलंय 4 वर्ष 4.5 वर्ष ते पेशंटवर अप्लाय करायचं, म्हणजे ते त्याच्यावरच आता माझा जास्त फोकस असेल की जास्त चांगल्या पद्धतीने मी निदान करून म्हणजे बाकी माणसांना बरं करू शकेन, डिसीज बाकीच्यांचे असं। मी शेलार गुरुजींना विचारतो की आपल्या मुलांना आपण जे शिक्षण दिलेले आणि मुलं चांगल्या पद्धतीचं
तुम्ही शिकवलेले किंवा त्यांना जे ज्या मार्गावरती लावलेले त्याने अतिशय चांगल्या पद्धतीचं गुणवत्ता मिळवून त्या यश संपादन केलेले, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता आमची मुलं पहिलीपासून 7वीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकली आणि पुढे नंतर मग आम्ही माध्यमिक शाळेत गेलो. आपल्याला जिल्हा परिषद 7वीपर्यंत वर्ग आहेत आणि खरं तर माझी इच्छा डॉक्टर किंवा इंजिनियर असं व्हायची होती, पण आमच्या परिस्थितीमुळे मला ते शक्य नाही. वडिलांनी शिक्षकच केलं, कारण बाकी सगळे मुंबईला, मग इथं गावात कोणतरी माझ्याजवळ पाहिजे म्हणून त्यांची एक अपेक्षा, तू शिक्षक हो म्हणून शिक्षक झालो. तर निदान मुलांना ते डॉक्टर इंजिनियर करावं या उद्देशाने मी तिच्या मागे लावलो. खरं तर तिची इच्छा इंजिनियर व्हायची किंवा तिला विमान उडवायचं होतं किंवा वैमानिक पायलट. तर मी सांगितलं डॉक्टर झालीस तर तू पायलट स्वतः घेऊ शकतेस विमान, पायलट होण्यापेक्षा. आणि मीच माझी एक इच्छा तिच्यावर लागली थोडक्यात आणि तिला आज ती डॉक्टर झाली, तिने माझी इच्छा पूर्ण केली. मी मॅडमला सुद्धा विचारणा करतो की तुम्ही दोघेजण शिक्षक आहात. जसं माताडीचा का मुलगा माताडीच होतो किंवा तलाट्याचा मुलगा तलाठी होतो, तसं तुम्ही शिक्षक असून तुम्हाला असं नाही का वाटलं की आपले मुलं आपल्याबरोबर शिक्षक व्हावीत किंवा त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता आमच्या काळामध्ये तशी परिस्थिती होती की आई वडील सांगतील तिथं आपण जायचं, पण आताच थोडंसं पिढीनुसार बदल झाला आहे आणि त्यामुळे मुलांचा विचार प्रामुख्याने केला जातो की मुलांची इच्छा काय आहे, त्यांना कोणत्या क्षेत्रात आवड आहे, कोणतं क्षेत्र त्यांना म्हणजे चॅलेंजिंग वाटते किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त त्यांना प्रगती करता येईल, मग तसं क्षेत्र ते निवडतात आणि त्याप्रमाणे ते त्यानुसारच कोणता विभाग घ्यायचा आहे ते निवडतात. मग आता हिच्या वेळी काय झालं की तिला खरं तर इंजिनिअरिंग व्हायचं होतं एरोनॉटिकल, पण त्यावेळी तिच्या पप्पांची इच्छा होती की तिनं डॉक्टर व्हावं म्हणून आणि त्यानुसार तिनं अचानक 11वी-12वी नंतर तिचा विचार बदलून ती त्या क्षेत्रामध्ये आली. म्हणजे आम्ही जरी शिक्षक असलो तरीसुद्धा मुलांनी तेच व्हावं असं आमचं त्यांच्यावर कधीही कोणत्याही दोन्ही मुलांवर आम्ही त्याचं बंधन लादलेलं नाही. त्यामुळे तिनं जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रामध्ये ती यशस्वी झाली, त्याचा आम्हाला खूप म्हणजे आनंद आहे मनापासून आणि सर्वजण तिचं सगळ्या ह्याच्यातून कौतुक होते त्याच्याबद्दल. म्हणजे खरं तर सगळ्यांचं आभारच आहे त्यासाठी. मी एवढंच सांगते. त्यांनी हा क्षेत्र तुम्ही सांगितलं पण त्यांनी स्वतंत्र अंमलात आणूशानी किंवा ते क्षेत्रामुळे वळूशानी त्यांनी ते यशस्वीपणे पार पाडलेलं आहे. मग तुमचं मत काय आहे की तिनं जॉब करावा का वैयक्तिक आपलं म्हणजे स्वतंत्र आपला व्यवसाय करावा? नाही, तो शेवटी तिचा पूर्णतः आम्ही तिला स्वातंत्र्य दिले की तिला कसं योग्य वाटते, कारण पुढचं जसं हे होईल त्याप्रमाणे ती करणारच आहे. म्हणजे आत्ता तिनं सांगितलं की ती आता सध्या तरी इंटर्नशिपला जास्त प्राधान्य दिले तिने की जास्तीत जास्त पेशंट कसे हाताळता येतील आणि तिचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे त्यांच्याकडून कसं घेता येईल की ती आता सध्या तरी तिचं फोकस त्याच्याकडे आहे. मग त्याच्यानंतर ती ठरवणारच आहे की ती आता पुढं काय करेल ते.